मनाची। कोगनोळी तालुका कवठे महाकाळ येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार ढवळे व विकास ढवळे या बंधूंनी गेल्या वर्षी द्राक्ष बागेचे विक्रमी उत्पादन घेत पेटीला 501 रुपये भाव घेतला होता। मेहनत आणि उत्तम नियोजन हे या त्यांच्या यशाचे खरे गमक आहे। यावर्षी सुद्धा त्यांनी विक्रमी उत्पादन घेण्याचा निश्चय केला आहे। सांगली जिल्ह्यातील सर्वात पहिल्यांदा छाटणी त्यांनी घेतली आहे। 17 जुलै रोजी त्यांच्या बागेची छाटणी घेतली व सध्या त्यांच्या बागेचा 31वा दिवस सुरू आहे। प्रचंड पाऊस, वातावरण खराब असतानाही बागेचा निरोगीपणा व बागेत एक सुद्धा दावण्याचा घड सापडलेला नाही। त्यामुळे कोर्टिवा कंपनीने त्यांचा बांधावर जाऊन भेट घेऊन सत्कार केला। सोलापूर, सांगली जिल्ह्यातील सर्व द्राक्ष सल्लागार यांनी त्यांच्या या यशाचे कौतुक केले। हा झालेला सत्कार ढवळे बंधूंना नक्कीच प्रेरणादायी त्यांच्या आयुष्यात ठरणार आहे। त्याबद्दल ढवळे बंधूंनी RR कन्सल्टिंगचे श्री राजकुमार ढवळे साहेब व कोर्टिवा कंपनीची सर्व टीम व द्राक्ष सल्लागार यांचे आभार मानले। यावेळी शर्वंती डी, जितेंद्र शेळके, ज्ञानेश्वर भंडारे, राहुल केदार, किशोर पाटील आदी कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच RR कन्सल्टिंगचे प्रमुख राजकुमार ढवळे, सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्राचे लालू मोरे, प्रगतशील शेतकरी हुसेन मुजावर, अभिनव ढवळे, विकास घोरपडे आदी मान्यवर मंडळींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुठलंही आता नवीनला सुद्धा म्हणलं तर धावण्याचा एकही स्पॉट नाही। त्यामुळे ही कोर्टिवा कंपनीचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे। झेडसी आणि जेडसी म्हणजे करजेट आणि झुर्वेक्स आणि आम्ही सुद्धा वापरताना विचार कराल तो एवढ्या 4 औषधावर 30 दिवसापूर्वी कशी बाग मेंटेन होणार। परंतु ही आता आज वापरल्यानंतर कळालं की खरोखर शेतकऱ्याला ह्या औषधांची गरज आहे। ह्या दिवसापर्यंत जवळजवळ 12 ते 13 दावण्याचा हात व्हायचे आणि त्यामध्ये 25% माल काढायला लागत होता। 4च फक्त दावण्याच्या औषधमध्ये आम्हाला पूर्ण ह्या वर्षी कंट्रोल झाले। घड तर अजिबात नाही। आता घड बघा असा धरला आता काय सुद्धा एक मणी हातात पडत नाही। नाहीतर अनुष्का भराडीला जर असं जर केलं 30व्या दिवसाला हात भरून सगळं घड व्हायचे। घड नाही, पूज नाही, काय नाही, एक नंबर रिझल्ट आहे या कोर्टिवा कंपनीचा। मग मी सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की प्रत्येकाने हे जे आपलं झोर्वेक्स आणि करजेटचं हात ही 30 दिवसापर्यंत वापरा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढचं शेड्यूल करा। मी आता तसं बघेल तर नंदकुमार ढवळे जवळजवळ 10 वर्षे आम्ही द्राक्ष शेती करतोय, परंतु ह्या आता वर्षाला 30व्या दिवसाला ही साईज कागदाखाली समजा ही शेंडा पडायची पद्धत ही असं कधी नव्हती। ह्या तारला आले की संपलं, प्लॉट स्टॉप व्हायची, पण कसलाही साईड इफेक्ट नाही औषधचा। आणि विश्वास सुद्धा आम्हाला असं वाटेल झालं की आयला मी सारखं कोर्टिवा कंपनीला म्हणणार मी जरा लक्ष ठेवा, गरीब शेतकरी बघ कसं कसं होतंय बघा, तुम्ही बिंदास्त राहा म्हणले, प्लॉट भरून देतो म्हणले तुमचा जर प्लॉट जर हल्ला तर। एवढी कंपनीने गॅरंटी दिल्यानंतर आम्ही डोळे झाकून 10 लाखाचा प्लॉट त्यांच्या पूर्ण स्वाधीन केलेला आहे सगळं। त्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कोर्टिवा कंपनीचे करजेट आणि झोर्वेक्स ही 100% प्रत्येकाने द्राक्ष बागेत वापरावं। नमस्कार। मला दावणीचं इन्फेक्शन दिसलेलं नाही, पानाची ग्रीनरी चांगली आहे, कॅनॉपी मॅनेजमेंट व्यवस्थित केलंय, घडाला लुसलुशीतपणा चांगला आहे। हा प्रोडक्ट ह्या कंडिशनला फार चांगल्या पद्धतीनं काम करतोय की इथं आल्यानंतर सिद्ध झालंय। आणि माझा अनुभव की मी हाच प्रोडक्ट गेल्या वर्षी माझ्या प्लॉटला मी घेतला होता, मलाही त्याचे रिझल्ट गेल्या वर्षी फार चांगल्या पद्धतीने होते। परंतु मला काही कारणास्तव हा प्रोडक्ट गेल्या वर्षी मला बाकीच्या क्षेत्रासाठी उपलब्ध झाला नव्हता। कंपनीनं शेतकऱ्यासाठी हा प्रोडक्ट उपलब्ध केला, त्याबद्दल परत एकदा सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मी कंपनीचा आभार मानतो। आणि ह्या प्रोडक्टचे रिझल्ट फार उत्तम आहेत। या कंपनीचा जो झोर्वेक, करजेट आणि झोर्वेक हा जो त्यांचं जे 25 दिवसापर्यंतचं शेड्यूल आहे तर शेतकऱ्यांनी बिंदास्त वापर करायला काही अडचण नाही आहे। जेडसी हा हे जे त्यांचं वाक्य आहे ते खरंच ह्या क्रिटिकल कंडिशनला लागू पडतंय। त्याबद्दल परत एकदा ह्या कंपनीचं आणि शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतोय, कारण त्यांनी आम्हाला दाखवून दिलं। आम्ही भीतीपोटी बऱ्याच गोष्टी बरेच स्प्रे अनावश्यक स्प्रे करत होतो, आता आम्हाला आमची खात्री झाली की हा प्लॉट बघितल्यानंतर आम्ही इथून पुढच्या काळात आता भीती बाळगायची काही कारण राहिलेलं नाही। एवढं बोलतो आणि मी थांबतो।
जो सक्सेस आज झालेला आहे आणि त्यांच्यामुळं हा प्लॉट आपण इथं सगळे जमलेला आहे. तर मी नंदकुमार ढवळे साहेबांचं कोरडेवा कंपनीतर्फे मी आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य कंपनीला सुद्धा लाभच जाऊ दे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा भलं होऊ दे एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथं 2 शब्द थांबवतो.